उमरखेड खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी राजीनामे दिल्याने आज खरेदी विक्री संघाची अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली। यामध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते यांची अध्यक्षपदी तर गणेश नरवाडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। काही अपरिहार्य कारणामुळे माजी अध्यक्ष विजयराव नरवाडे व उपाध्यक्ष गणेश नरवाडे यांनी राजीनामे सादर केले होते। त्यानुसार आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। यामध्ये सर्व संचालक मंडळांनी अध्यक्षपदासाठी सुदर्शन रावते तर उपाध्यक्षपदासाठी पुनश्च गणेशराव नरवाडे यांच्या नावावर सहमती दर्शविल्याने सदर निवड करण्यात आली। निवड बिनविरोध होण्यासाठी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भूतडा, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातूजी देशमुख यांनी प्रयत्न केले। निवड झाल्यानंतर माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भूतडा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशराव चव्हाण, सहकार आघाडी भाजपा जिल्हाध्यक्ष बळवंतराव नाईक, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिरासे, बालाजी उदावंत तसेच खरेदी विक्री संघाच्या सर्व सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे स्वागत केले। यावेळी खरेदी विक्री संघाला ऊर्जित अवस्था प्राप्त करण्यासाठी सर्व संचालक मंडळांनी प्रयत्न करण्याचे आवाहन नेते मंडळींनी केले। यावेळी खरेदी विक्री संघाचे विजयराव नरवाडे, सुभाषराव शिंदे, तानाजीराव चंद्रवंशी, अमृतराव सूर्यवंशी, विजयराव हनवते, माधवराव पिलवण, कैलासराव घुगरे, कैलासराव राठोड, सौ कमलाबाई नलावडे, सौ सुमनबाई लाहेवार यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन बळवंतराव नाईक यांनी तर आभार तानाजी चंद्रवंशी यांनी मानले। बराचसा वाद झाला, विचार केला, संघ हा अविरोध त्या ठिकाणी निवडून आणलेला आहे। 2 वर्ष मला असं वाटतं झालं, किती दिवस झाले, 2 झाले। छत्रपती विजयराव नरवाडे अध्यक्ष होते, त्यांनी चांगलं काम केलं असतं, त्यांना कुठे राग लागू दिला नाही। परंतु ज्या पद्धतीनं या ठिकाणचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं, सगळ्या संचालक मंडळाला बोलतो त्या अध्यक्षाची जी जबाबदारी नाही, त्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी ज्या दिवशी त्यांनी काम घेतला होता त्यानंतर एक आमोलाग्र बदल घडायला पाहिजे होता, परंतु ते काही या ठिकाणी दिसला नाही। शेवटी आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र बसावं लागलं। शेवटी 5 वर्षानंतर लोकांपुढे जायचं आहे, मुद्दा मांडायचा आहे। किती दिवस हेच लढताना आम्ही मांडणार होतो, मधला मार्ग म्हणून त्या ठिकाणी आम्ही बसतो। त्यांनी बऱ्याचशा कल्पना त्या ठिकाणी सांगितल्या मला, असं एकत्रित ठरलं की आपण यावर थोडासा खांदे पाडत म्हणून विजयरावांना सुद्धा त्या ठिकाणी माझा मित्र दाखवलं की आजही आमच्यासोबत आहे, उद्याही सोबत आहे, सोबतच राहतील। ते अध्यक्ष गणेश रावते त्या ठिकाणी सन्मान ठेवला की अध्यक्षाचं म्हणणं होतं की दोघांना काढण्याचं बंदी सुद्धा आम्हाला गणेशरावला विनंती केली की गणेशराव तुम्ही सुद्धा एकदाच आपण फ्रेश थोडंसं कपडे घातलं होतं। आज नव्या लवकर उपाध्यक्ष झाले, आजचा काळ संपला, आजपासून ही सुरुवात झालेली आहे। अध्यक्ष उपाध्यक्षांनी या ठिकाणी आता आपण निवड झाली होती। पाटील तुम्हाला विनंती आहे या मागच्या 10-15 वर्षामध्ये उत्तमराव फार चांगले माणसं होते, त्यांना मी अध्यक्ष केले या ठिकाणी। साधा माणूस साधा म्हणून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीने झालं नाही। निवड झाल्यावर त्यांच्यासोबत मी स्वतः आलो, सांगलीला गेलो, कोल्हापूरमध्ये गेलो होते आणि ते संघच दाखवले त्यांना। आणि असं ठरलं की तिथून आल्यानंतर या सगळ्या संघाच्या पद्धती ज्या संघामध्ये जे काही डेव्हलपमेंट करतात, आपल्या संघात सांगलीमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये 8-10 पेट्रोल पंपात सर्वप्रथम खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, उपाध्यक्ष गणेशराव पाटील या दोघांचे मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। आजच्या या छोटेखानी सभेला उपस्थित माननीय नेते प्रकाश पाटील देवसरकर साहेब, आदरणीय साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय रमेशराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष आदरणीय
वगैरे आबाजी भोले साहेब, वसंतरावजी नाईक, त्याबरोबर उपस्थित बालाजीराव वानखेडे, शैलेशजी मुंगे, नारे, उपस्थित सर्व प्रकार बांधव, खरेदी विक्री संघाची सार्वत्रिक निवडणूक असताना या खरेदी विक्री संघाची स्थिती पाहता निवडणूक अविरोध झाली पाहिजे असा एक मतप्रवाह सर्व पक्षीय नेते मंडळीचा त्या ठिकाणी आला आणि त्यातून सर्वसमावेशक असं 13 लोकांचं संचालक मंडळ त्या ठिकाणी सर्वानुमते निवडण्यात आलं, अविरोध निवड झाली. त्यानंतर जोजेराव साधारणतः 2 वर्ष अध्यक्ष होते, गणेशराव उपाध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये खरेदी विक्री संघाची स्थिती जी आहे सुधारण्याकरिता संचालक मंडळासमोर कुठलाही स्कोप नव्हता आणि त्यामुळं येत्या काळात नावारूपास असलेली ही संस्था बंद पडते की काय अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी आलेली होती. परंतु सहकारामध्ये कुठंतरी एक विजन घेऊन जर आपण काम केलं तर निश्चित संस्थेची असेल, त्या संस्थेच्या सभासदाची असेल चांगली प्रगती ही आपण करू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे सहकारामध्ये पहिल्यांदा पाटील साहेब आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी जिंप्रेसची निवडणूक लढवली आणि त्या जिंप्रेसमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर बहुमत मिळाल्याच्या नंतर मागच्या वर्ष 1.5 वर्षामध्ये त्या जिनिंग प्रेसिंगची चांगल्या पद्धतीनं नव्यानं बांधणी करून त्याची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलली आणि आज जिनिंग प्रेसिंग वर संचालक मंडळ निवडून आल्याच्या नंतर जिनिंगचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे.